या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोर्टलवरील महत्त्वाचे प्रश्न भाग 7। मित्रांनो 1 ते 7 एकूण भाग यामध्ये फक्त पोर्टलवरील प्रश्न सोडवून दिलेले आहेत आणि त्यांच्या महत्त्वाच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत। याचबरोबर जर आपणास मराठी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिजे असतील तर पोर्टलवरील प्रश्न मिळण्यासाठी व्हॉट्सअप करा 8856 046 142। तुम्हाला मराठी आणि जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न सहज उपलब्ध होतील। चला तर पाहूया महत्त्वाचे गणित लगेच। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पोर्टलवरील महत्त्वाचे प्रश्न। मित्रांनो आपण जिल्हा भरतीचा फॉर्म भरला असेल तर कोणत्याही जिल्हा भरतीला यानंतर ऑनलाईन परीक्षाच होणार आहे आणि या ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील तर या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि ट्रिक्स आपण या चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आपल्या समोर दिसतोय 35/25 अधिक 1.5 वजा 5/40। तर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला भागाकारच करून घ्यावा लागणार आहे। 25 न 35 ला दशांश चिन्हामध्ये भाग आला तरी चालेल। तर पहा या ठिकाणी जर 25 न आपण 35 ला भागलं तर आपल्या लक्षात येईल। तर या ठिकाणी 25 न भागूयात। 25 एक 25, 25 एक 25, 10 उरतील, दशांश चिन्ह देऊया, त्यानंतर 10 वर एक शून्य घेतल्यानंतर 100 होईल आणि 25 चोक 100 म्हणजे याचं उत्तर आलं 1.4 अधिक 1.5 वजा या ठिकाणी आता 50 ला 40 न भागायचे आपल्याला। 40 न भागण्यासाठी 40 डायरेक्टच 40 चा पाडा म्हणूया। 40 एक 40, त्यानंतर या ठिकाणी 5 ला भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग बसेल, दशांश चिन्ह आणि या ठिकाणी 40 म्हणजेच 40 एक 40, 50 मधून 10 उरतील आणि 100 होईल, त्यानंतर 40 दोन्ही 80, 20 उरतील आणि 40 पाचा 200 म्हणजे हे येईल 0.125। तर या ठिकाणी आपण 1.4 आणि 1.5 ची बेरीज करून घेऊयात। हे 5 आणि 4 हे होईल 9 पॉइंट आणि हे 1 आणि 1 2 वजा 0.125। आता ही वजाबाकी करताना थोडी काळजी अशी घ्या की हे 2.5, 2.9 आणि हे पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचं, शून्याला 0, 1 2 5 लिहायचे आपल्याला, वजाबाकी करायची। आता या ठिकाणी 2च्या आणि 5च्या वर कोणतीही संख्या नाही तर या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी 0 मधून 5 जाणार नाहीत म्हणजे इकडून एक हातच्या घ्यावा लागेल, 10 होईल आणि इथून एक हातच्या इकडे घेतल्यानंतर 10, 10 मधून 5 गेले 5 राहतील, त्यानंतर या ठिकाणी असेल 9 कारण एक हातच्या इकडे घेतला, 9 मधून 2 गेले 7 राहतील, त्यानंतर या ठिकाणी आहे 8 कारण एक हातच्या आपण इकडे घेतलेला आहे, 8 मधून 1 गेलं या ठिकाणी राहील 7, दशांश चिन्ह आणि हे 2 जशाला तसं म्हणजे उत्तर असेल 2.775, 2.775। तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे 45च्या 2/18 अधिक 50च्या 60% 150% अधिक 0.30 गुणिले 180। तर हे पूर्ण आपण जर समीकरण लिहिलं तर असं होईल 45च्या 2/18 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 45 गुणिले 2/18 अधिक 50च्या 60%च्या 150% म्हणजेच 50 गुणिले 60% म्हणजे 60/100 गुणिले 150/100 अधिक या ठिकाणी आहे 0.30 गुणिले 180। तर हे आपण सोडवून घेऊयात। 2 एक 2, 92 18, त्यानंतर 9 एक 9, 9 5 45 म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 5 अधिक, आता हे सोडवत असताना 50 एक 50, 50 दोन्ही 100, त्यानंतर हे 1 0 इथले 1 0 कटेल, हे 1 0 आणि हे 1 0 कटेल, आता 2 नी 6 ला भाग जाईल म्हणजे 2 एक 2, 2 त्रिक 6 आणि हे 3 गुणिले 15 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 45 अधिक या ठिकाणी आहे 0.30 गुणिले 180
तर आपण या ठिकाणी 180 आणि हे 0.30 थोड्या वेळापुरतं असं समजूयात की हे 0.30 गुणिले 180 म्हणजे हे पॉईंट नाही असं समजलं तर या ठिकाणी होईल हे 30 गुणिले 180, 18 त्रिक 54 आणि हे 2 शून्य जशाला तशी ठेवूयात. त्यानंतर इथले आपण 2 दशांश चिन्ह नाही समजलो होतो ते या ठिकाणी जर 2 दशांश चिन्ह दिले आपण तर या ठिकाणी उत्तर आलं 54 म्हणजे याचं उत्तर येईल 54. आता या सर्वांची जर बेरीज केली तर 5 आणि 45 हे होईल 50 अधिक हे 54 आणि दोन्हीची बेरीज केल्यानंतर मिळेल आपल्याला 104. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिसतोय आपल्याला 104. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न सोडवून घ्यायचे. अतिशय सोपे प्रश्न म्हणण्यापेक्षा या ठिकाणी वेळखाऊ प्रश्न आहेत, परंतु जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न अगदी 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सुटू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे संख्या मालिका पूर्ण करा आणि ही संख्या मालिका आहे 1, 3, 6, 11 आणि 18. तर थोडं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा 1 अधिक 2 केलेला आहे म्हणजे 3 आलेला आहे. त्यानंतर अधिक 3 पुन्हा अधिक 5, 6 आणि 5 11 अधिक 7, 11 आणि 7 18. तर थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल या सर्व मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7. आता या ठिकाणी पुढची मूळ संख्या याच्यामध्ये प्लस करावी लागेल म्हणजेच 7 नंतरची मूळ संख्या आहे 11 आणि 18 आणि हे प्लस 11 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 29. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 29. तर या पद्धतीने प्रश्न सोडवून घेऊयात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण मिळणार आहे, कारण हे फक्त गणित स्पेशल चॅनल आहे. जर तुम्हाला पोर्टलवरील मराठी आणि जनरल नॉलेज स्वरूप त्याचबरोबर महत्त्वाचे प्रश्न आणि पोर्टलवरील मराठी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. 8856 046 142 या नंबरला जर आपण व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला मराठी पोर्टल आणि जनरल नॉलेजच्या प्रश्नाची लिंक सेंड केली जाईल आणि तुम्ही पोर्टलवरील सर्व मराठी आणि जनरल नॉलेजचे प्रश्नसुद्धा पाहू शकतात. कारण या चॅनलवर फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनलवर जवळपास 550 पेक्षा जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत जे की तुमचं संपूर्ण गणित तुम्हाला सहज शिकता येऊ शकतं. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 2, 5, 10, 17, 26, 37 आणि पुढे काय. तर या ठिकाणी अतिशय सोप्या मालिका आलेल्या आहेत. बुद्धिमत्ता अतिशय सोपी आहे मित्रांनो, फक्त गणिताचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला 2, 5, 10, 17, 26, 37. तर पुढे काय असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, या सर्व संख्या ह्या वर्ग संख्येच्या जवळच्या आहेत. जसं की आता या ठिकाणी मी लिहितोय 1 चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 2 आलेला आहे. त्यानंतर 2 चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 5, 3 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 10, 4 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 17, 5 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 26, 6 चा वर्ग अधिक 1 37. आता या ठिकाणी असेल 7 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 7 चा वर्ग 49 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी असणार आहे 50. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. तर यासारखे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला वर्गपाठ असणं गरजेचं आहे. 1 ते 30 पर्यंतचे वर्गपाठ करून ठेवा. त्याचबरोबर 1 ते 20 पर्यंतचे घनपाठ करा म्हणजे तुम्हाला संख्या मालिकेवरील कोणताही प्रश्न सहज सोडवता येईल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 ते 225 अंक मोजले असता ते मोजताना किती वेळा 5 हा अंक येईल. म्हणजे आपण जर 1 ते 225 पर्यंत उजळणी लिहिली किंवा म्हटली तर 5 अंक किती वेळा असेल असा प्रश्न आहे. तर पहा आपल्याला माहिती आहे की 1 ते 100 पर्यंत
20 वेळा येतो 5. त्याच पद्धतीने 101 ते 200 पर्यंत पण 20 वेळा आहे. आता 200च्या पुढचा जर विचार केला तर 205, 215 आणि 225 हा 3 वेळा आलेला आहे. म्हणजेच 20, 20 आणि हे 3 म्हणजे 43 वेळा 5 आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी किंवा 3 नंबरचा पर्याय बरोबर असेल. 1 ते 225 पर्यंत 5 हा अंक 43 वेळा आलेला आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 4, 5, 2, 1, 8, 9 या अंकापासून किती भिन्न 6 अंकी संख्या तयार होतील. म्हणजे आपल्याला अंक दिलेले आहेत 4, 5, 2, 1, 8 आणि 9. तर या ठिकाणी एवढे 6 अंक दिलेले आहेत आणि या 6 अंकापासून किती संख्या तयार होतील तर त्यासाठी आपण सूत्र वापरतो 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलचा अर्थ आहे 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. तर ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला 6 पंचे 30, 30 गुणिले 4 म्हणजेच 120, 120 गुणिले 3 360 गुणिले 2 म्हणजे 720. तर 720 संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतरचा प्रश्न आहे संभाव्यतावरील जर 3 पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली तर 2 छापे पडण्याची संभाव्यता काय. म्हणजे आपल्याकडे 3 नाणे जर दिलेले असतील, जसे की रुपयाचे नाणे असतात 1, 2 आणि 3 आणि याच्यावर एच किंवा टेल असं लिहिलेलं असतं, हेड किंवा टेल. तर हे जर फेकले तर त्याचे एकूण उत्तर किती मिळतात हे सुरुवातीला काढायचे आहेत आपल्याला. जसं की आपण तिन्ही नाणी फेकल्यानंतर एच 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 मिळू शकतं. म्हणजेच हेड 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 तिन्हीवर पण हेड पडेल किंवा एच एच टी पडेल किंवा एच टी टी पडेल किंवा टी 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 पडेल किंवा टी टी एच पडेल किंवा टी एच एच पडेल. आणखी पण पडू शकतात नमुने जसे की एच टी एच टी आणि एच टी एच. तर पहा इतक्या प्रकारचे उत्तर आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नमुना अवकाश म्हणतो आपण याला. तर एकूण उत्तर आहेत 8. त्यापैकी आपल्याला सांगितलेलं आहे की 2 छापे पडण्याची संभाव्यता काय आहे. तर 2 छापेचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 2 छापे दिसतात तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी 2 छापे दिसतात आणि या ठिकाणी 2 छापे दिसतात. म्हणजे 3 वेळेस आपल्याला 2 छापे मिळतात. तर 2 छापे मिळण्याची शक्यता आहे 3. पण ही किती पैकी आहे 8 उत्तरापैकी. म्हणजेच हे 3/8. तर इतका सोपा आणि तोंडी प्रश्न सोडवता येऊ शकतो आपल्याला. अनेक वेळेस आपण छापाकाटा खेळलेला आहे. तर तुम्हाला हा प्रश्न लगेच लक्षात पण येईल. तर याचं उत्तर आहे 3/8 पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक विचारलेला आहे. तर या ठिकाणी असं विचारले की 7/9 व 6/7 यांच्या दरम्यान कोणता अपूर्णांक असेल. तर या ठिकाणी जर आपण याची किंमत काढली, या 7ला जर 9 न भागलं तर 0, 9चा भाग 9 1 9, 9 जर 7ला भागलं तर 0, या ठिकाणी 70 होईल. त्यानंतर 9 7 63, पुन्हा 7 उरतील. पुन्हा आपण या ठिकाणी 9 7 63 लिहू शकतो. पुन्हा 7 उरतील. 9 7 63 म्हणजे 0.777 व या ठिकाणी 7 ने 6ला भागूयात. 7 1 7 हे 60 होईल. म्हणजे हे 0.60 झाल्यानंतर 7 8 56, त्यानंतर 40 उरतील. म्हणजे 4 वर 1 0 दिल्यानंतर 40 होतील. 7 5 35, पुन्हा 5 उरतील. 50 होईल. 7 7 49. तर ह्या दोन्हीच्या दरम्यान या ठिकाणी कोणता अपूर्णांक आहे हे आपण लगेच शोधू शकतो. या ठिकाणी जर आपण भाग घातला, हे आहे 3/4 म्हणजे 4 1 4. या ठिकाणी भाग घालूयात. 0.4 7 28, 2 उरले.
4 पंचे 20 आणि हे पुढे 0. त्यानंतर आहे 1/2. हा जर भाग घातला तर बे 1 बे, बे 0 0, बे पंचे 10 आणि पुढे हे 0. त्यानंतर 4.5 या ठिकाणी जर भाग घातला आपण 4/5 ला तर या ठिकाणी उत्तर येईल 5 1 5 0. या ठिकाणी 40 होईल आणि 85 40. त्यानंतर आहे 8/7 7 1 7. या ठिकाणी उत्तर येईल 7 1 7. त्यानंतर 1 उरेल 7 1 7 3 उरतील 7 चौक 28 2 उरेल 7 2 14. तरी हे आपल्याला अपेक्षित उत्तर आहेत. आता 0.777 व 0.857 याच्या दरम्यानचा जर विचार केला तर हे आहे 0.750 म्हणजे हे चुकीचं आहे. हे आहे 500 हे पण चुकीचं आहे. या ठिकाणी 1.42 हे पण चुकीचं आहे. तर राहिली संख्या 0.800 तर हे या दोन्हीच्या दरम्यान असणार आहे. म्हणून या दोन अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक पर्याय सी 4/5 हा असेल. तर या पद्धतीने तुम्हाला भागाकार करायचे आणि भागाकार करून अगदी सहज तोंडी पण तुम्ही हे गणित सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया कामकाळवरील अतिशय महत्त्वाचा प्रश्न. ए आणि बी एक काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात. बी व सी तेच काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतात आणि सी व ए 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर ए बी सी नी एकत्र काम केले तर किती दिवसांमध्ये पूर्ण होईल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक सोपी ट्रिक सांगतो. जर दोघांचं काम असेल ए अधिक बी 12 तर त्याला 1/12 लिहा, अधिक बी आणि सी मिळून 15 म्हणजेच 1/15 करा, अधिक सी आणि ए 10 म्हणजे 1/10 करा. आता यांची बेरीज करण्यासाठी छेद समान करून घ्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी 12 15 आणि 10चा लसावी येतो 60. या ठिकाणी छेद 60 होण्यासाठी छेदाला आणि अंशाला 5 न गुणा म्हणजे हा अपूर्णांक मिळेल तुम्हाला 5/60. या ठिकाणी 4 न गुणलं तरी चालेल 4/60. या ठिकाणी 6 न गुणावं लागेल 6/60. त्यानंतर छेद समान झालाय म्हणून पूर्ण वरच्या अंशाची बेरीज करून घ्या. 5 आणि 4 9 आणि 6 15/60. त्यानंतर याचं व्यस्त लिहायचं आपल्याला, व्यस्त, आणि व्यस्त लिहिल्यानंतर मिळेल 60/15. 15 1 15 15 चौक 60 म्हणजे 4 दिवस आलेला आहे. पण हे 4 दिवस केव्हा आलंय पहा. ए आणि बी, बी आणि सी आणि सी आणि ए मिळून म्हणजे ए दोनदा काम करतोय, या ठिकाणी बी दोनदा काम करतोय आणि सी पण दोनदा काम करतोय. हे जर एकदाच काम केले असे तर दिवस दुप्पट लागली असती. म्हणून 4 ला 2 ने गुणा, याचं उत्तर असेल 8 दिवस. तर अशा सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. गणिताच्या सोडवण्याच्या पद्धती, बेसिक आणि ट्रिक्स सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने समजल्या तर तुम्ही कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे. ए बी आणि सी दरम्यान 1500 रुपये अशा प्रकारे वाटणी केली की ए आणि बी चा वाटा म्हणजे एस बी तो आहे 5/2 आणि बी सी तो आहे 7/13. तर ए चा वाटा काय असेल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ए बी आणि बी सी चं गुणोत्तर दिलेलं आहे. एकूण रक्कम सांगितली आपल्याला 1,500 रुपये. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हे गुणोत्तर समान करून घेऊयात. जसं की एस बी आणि बी सी असं लिहिलोय याच पद्धतीने इकडे संख्या पण अशाच मांडूयात. 5/2 आणि त्याच्या खाली 7/13. जसं या ठिकाणी ए बी बी सी लिहिलेला आहे तसं आपण 5/2 7/13 लिहिलेला आहे. तर या ठिकाणी काय करायचे आपल्याला 5 आणि 7चा गुणाकार करून घ्या, तो आला 35. त्यानंतर 7 आणि 2चा गुणाकार करून घ्या, 7 2 14 आणि 2 आणि 13चा गुणाकार करून घ्या, तो आलेला आहे 26. तर आता हे गुणोत्तर झालं एस बी सी 35 14 आणि 26. या सगळ्यांची जर बेरीज केली आपण ते एक्सच्या प्रमाणात आहेत असं समजून, म्हणजेच 35x अधिक 14x अधिक 26x. तर हे आलेले आहेत आपल्याला 1,500 रुपये सांगितलेला आहे. या ठिकाणी पाहता या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ही बेरीज येते
14 आणि 26 40 आणि हे 35 म्हणजेच 75x बरोबर 1500. यानंतर आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. x ची किंमत काढायची आहे या ठिकाणी. म्हणजेच x बरोबर 1500 भागिले 75. हा जर भागाकार केला आपण 75 1 75, 75 दोन्ही 150 आणि हे 0 आणि म्हणून x ची किंमत येईल 20. आता याचा जर विचार केला तर याकडे आहेत 35x आणि 35x म्हणजेच 35 गुणिले 2 20, कारण x ची किंमत 20 आलेली आहे. 35 दोन्ही 70 आणि हे एक 0 जशाला तसं, म्हणून a चा वाटा असेल 700 रुपये. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे. a चा वाटा 700 रुपये असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 उमेदवारांनी लढवलेल्या निवडणुकीमध्ये 6 मतदारांना बहिष्कृत केले गेले आणि विजेता एकूण 48% मते मिळवून 6000 मतांनी जिंकला, तर निवडणूक हारलेला व्यक्ती किती मतांनी हरला? तर या ठिकाणी पहा, 100% मतदान झालं, त्यापैकी 6% मतदान बाद झालेलं आहे, तर राहिलं किती? 94% मतदान. त्यापैकी जो विजेता आहे, विजेता त्याला मिळालेला आहे 48%. तर या ठिकाणी जर फरक काढला आपण, 14 मधून 8 गेले 6 राहतील आणि 8 मधून 4 गेले या ठिकाणी 4 राहील. 46% म्हणजे जो हारला आहे त्याला 46% पडलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, 46% मतदान आणि 48 जो जिंकलाय त्याला 48%, हा आहे हारलेला व्यक्ती. तर या दोघांमधला जो फरक आहे तो आहे 48 आणि 46% मध्ये, म्हणजे 2%चा फरक. आणि 2%चा फरक म्हणजेच 6000 मतांनी जिंकून आलेला आहे. 2% म्हणजे 6000 मते. तर या ठिकाणी जो हारलेला व्यक्ती आहे त्याला 46% मतदान आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, 2% बरोबर 6000 असतील तर 46% म्हणजे किती? तर या ठिकाणी जर आपण सोडवलं तर असं सोडवता येईल आपल्याला, 46 गुणिले 6000 छेदामध्ये हे 2, या ठिकाणी बे 1 बे, बे 2 4, बेत्रिक 6, म्हणजेच 23 गुणिले 6000. तर 23 आणि 6चा जर गुणाकार केला तर 23 संग 138 आणि हे 3 शून्य, म्हणजेच 1,38,000 मतदान हे हारलेल्या व्यक्तीला पडलेलं आहे. तर या ठिकाणी हारलेल्या व्यक्तीचं मतदान आहे 1,38,000, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्गाचे सरासरी वय 12 होते. जेव्हा 37 वर्षाच्या वर्ग शिक्षकाचे वय समाविष्ट केले तेव्हा ही सरासरी 13 एवढी झाली, तर वर्गामध्ये विद्यार्थी किती आहेत असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला वर्गामध्ये विद्यार्थी संख्या आपण x म्हणूयात, त्यांची सरासरी असेल 12x. सरासरी 12 आहे. त्यांचं एकूण वय जे असणार आहे, एकूण वय ते असेल 12x. त्यानंतर एक शिक्षक प्लस झाला, म्हणजे आता एकूण संख्या जी असणार आहे, एकूण संख्या ती असणार आहे x अधिक 1 आणि याची सरासरी आहे 13. म्हणजे एकूण वय जर काढले ह्यांचे आपण एकूण वय, तर ते असतील 13 कंसात x अधिक 1. पण हे 13 कंसात x अधिक केव्हा होतील? जर शिक्षकाचे 37 वर्षे वय या पहिल्या एकूण वयामध्ये मिळवले. म्हणजे आपण असं लिहू शकतो समीकरण, 13 कंसात x अधिक 1 बरोबर 12x अधिक 37. आता हे सोडवून घेऊयात आपण, 13 ने गुणूया. 13x अधिक 13 बरोबर 12x अधिक 37. त्यानंतर आपल्याला असं लिहिता येईल, हे 12x इकडे वजा होतील, म्हणजे 13x मधून 12x गेले, 13x वजा 12x बरोबर हे 37 मधून हे 13 वजा होतील. या ठिकाणी 13x मधून 12x गेल्यानंतर आपल्याकडे राहील x बरोबर 37 मधून 13 गेल्यानंतर राहील 24. म्हणजेच x एकूण विद्यार्थी 24 आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 24 दिला आणि डी पण 24च दिलेला आहे. तर या ठिकाणी कोणतेही उत्तर तुम्ही बरोबर लिहू शकतात. हा प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे मुलांना लिहित असताना, तर लक्षात ठेवा याचं उत्तर 24 येतं. आता कोणता पर्याय त्यांनी टिक केलाय माहिती नाही,
परंतु जसा प्रश्न आहे तसा मी सोडवून दिलेला आहे। आणि यासारखी महत्त्वाची प्रश्न जर तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर नक्की चॅनल सोबत राहा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच।